कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हिची ध्यान निरंतर हिची ध्यान निरंतर हिची ध्यान मकर कुंडळ तळपती श्रवणी मकर कुंडळ तळपती श्रवणी कौस्तुभमणि विराजित हार गळगज बिलवर हार गळगज बिलावर निरंतर हिची ध्यान
रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरी संत समागमे सर्व भावे 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 हरी न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदयी संपुष्टी साठविला राहे हृदय संतोषी साठविला राहे हृदयी संपुष्टी साठविला राहे हृदय संतोषी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी मागण्याची आस पाहे मुखाकडे आसे पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे
संत समगम सर्व भाव हारी, संत समगम सर्व भाव हारी, संत समगम सर्व भाव हारी, हरि संत समगम सर्व भाव हारी,
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माते भारत माता श्री रामचंद्र भगवान की हर भक्त समागमे सर्व भावे हरी न संगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथे सारू 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा दाने कथे सारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण ओहो हे सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
पावन झालो तेरा करते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाया राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को चले लाया चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 हो. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदयी संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा भक्ताचं वर्णन करणारा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. थोडंसं इको कमी करा. थोडासा अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ आंबिवली विभाग आणि या वर्षाचा जो मान आहे तो अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पेठ या गावामध्ये या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मी माझं महत्भाग्य समजते. सर्वप्रथम आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. या ठिकाणी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर महाराज सावंत, गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कोकणे यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तपरायण अनंत महाराज घाडगे, हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज गुडे, हरिभक्तपरायण महेश महाराज गुडे, हरिभक्तपरायण डॉट डॉट व पेठ, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य सुदाम बाबा पवार यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा सप्ताह आणि आजच्या दिवसाची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. आजच्या कीर्तनाचे सौजन्य कैलासवासी मधुकर यमुना दिसले यांच्या स्मरणार्थ सुरेश मधुकर दिसले पिंगळस यांच्या सौजन्याने ही सेवा मिळालेली आहे. हे 33वे वर्ष आहे. आपण 3ऱ्या तपाकडे आपली वाटचाल चालू आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांच्या चरणी श्रोतेवर्ग, विणेकरी, टाळकरी
सोबदार बाबा असतील आणि इथे सर्व जमलेली ज्येष्ठ धर्माचार्य मंडळी, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, उत्कृष्ट मृदंगाचार्य, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे भक्ताचं वर्णन करतायत, परंतु त्या अगोदर देव आणि भक्ताचं जे नातं आहे, जे प्रेम आहे, त्याचं सुद्धा वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. सर्वप्रथम मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 सूचना फक्त माझ्या ऐका. मी कोणी मोठी नाहीये, परंतु तरी 2-3 सूचनांचं पालन करा. त्यापैकी पहिली सूचना अशी आहे, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे ताई बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्या वेळेला प्रभू परमात्म्याचं गोड चिंतन, गोड भजन होईल, त्या वेळेला मुखाने, टाळी हाताने नामस्मरण करायला विसरू नका. झोपल्या की काय महिला मंडळ, लक्ष कुठे आहे? तुम्हाला समजलंच नाही मी काय बोलली, हा? म्हणून त्यासाठी मी उलट म्हटलंय. कीर्तन चालू होत असताना आपण या ठिकाणी धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत. धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर या देहाचं सार्थक आपल्याला करायचंय. अर्थात हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण काही गोष्टी श्रवण करतोय, ऐकतोय, त्यावेळेला मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजवायला विसरू नका. दुसरी महत्वाची सूचना अशी आहे, कीर्तनाला बसला असताना आपण ताट नीट आणि सरळ बसा. कारण सगळे असे वाकून बसलेले आहेत. हा, ताट नीट सरळ का बसायचे? थोडं फास्ट वाजवा. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक वीर पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. टाळ्या वाजवायला पण कंजूसपणा. म्हणून ताट नीट सरळ बसा. विठ्ठला विठ्ठला आपण ज्या भूमीमध्ये बसलेलो ती पवित्र भूमी आहे. आपल्याला दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकारांनी सांगितलं, कोथळीगड म्हणतात. अर्थात राजांचं पदस्पर्श त्या ठिकाणी झालेले आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की तुम्ही या पेठ गावामध्ये जन्माला आलात आणि तुमच्या आजूबाजूला आम्ही आहोत, म्हणजे आम्हाला सुद्धा तो पुण्याचा वाटा प्राप्त झालेला आहे. खऱ्या अर्थाने भारतखंड अतिशय भाग्यवान देश आहे की या देशामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, अनेक साधू संत होऊन गेले. परंतु माझ्या देशाला जर कशामुळे विशेष अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं असेल, तर त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कबीरदास एके ठिकाणी सांगतात, हरी 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी काय और क्रूर. आपल्या देशाला मायबाप 3 गोष्टींमुळे विशेष अनन्य साधारण महत्व आहे. त्यापैकी पहिली गोष्ट आहे सती. सती म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक सती सावित्री होऊन गेल्या, अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. त्यामध्ये अहिल्याबाई होलकर असतील, सीतामाता असतील, सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या. ऐका, एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जिच्या डोक्यावर पदर तिलाच म्हणतात खरी इंडियन मदर. आता घेऊ नका, कुणी बघेल. जिच्या डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर. आपण इंडियन मदर आहोत की नाही? हा, प्रत्येकाच्या डोक्यावरती पदर पाहिजे. अनेक सती सावित्री होऊन गेल्या, त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्या देशाला विशेष महत्व प्राप्त झालं. आपला जो देश आहे तो संस्कृती प्रधान देश आहे. या देशामध्ये सर्व गुण संपन्न जर देश कोणता असेल, पूर्ण आपण जर ऑल भारताचा जर विचार केला तर आपला जो देश आहे तो सर्वगुण संपन्न देश आहे की ज्या देशामध्ये महिला कुंकू लावतात, महिला साडी परिधान करतात,
महिला डोक्यावरती पदर घेतात. बाकीच्या देशांमध्ये जाऊन पहा किती शोकांतिका आहे. तुम्हाला काहीही पाहायला मिळणार नाही, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. दुसरी गोष्ट महाराज सांगतात की या देशामध्ये, हा देश साधू संतांचा देश आहे, की या देशामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, की त्यांच्यामुळे असणारी ही भूमी आहे ती पवित्र बनलेली आहे. पवित्र ते कूळ पावन तो देश, 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 पवित्र ते कूळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. अतिशय पवित्र आपला देश आहे, की आपल्या अगोदर साधू संत होऊन गेले, की त्यांनी आपल्याला मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते तेणेची पंथे चालो जाताना पडे गुंथा, वैवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. आपल्या या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळामध्ये सुद्धा छोटंसं रोपटं लावलं गेलं, परमार्थ रूपी रोपटं. वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर बाबा सावंत असतील, हरिभक्तपरायण सुदाम बाबा पवार असतील, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आमचे कोकणे महाराज असतील, या सर्वांनी आपल्याला रोपटं लावून दिलेलं आहे आणि त्या रोपट्यावरती आपल्याला खत पाणी घालायचे. अर्थात आपली ही जी भूमी आहे ती अतिशय पवित्र भूमी, हा भारतखंड अतिशय पवित्र आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज सांगतात की हा जो महाराष्ट्र देश आहे त्या देशामध्ये अनेक वीर पुरुष होऊन गेले आणि ते वीर पुरुष तिकडे सीमेवरती लढतात आणि आपण इथे आनंदाने सुखाची झोप घेतोय, आनंदाने सुखाचे घास खातोय. कुणामुळे? जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ा आजादी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े, जब तक थी सांस लड़े, तब अपनी लाश बिछा दी, संगे न पे करके माथा, हो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. आपण त्यांना स्मरणात ठेवलं पाहिजे. तुम्ही आम्ही इथे कीर्तनात बसलो, आम्ही कीर्तन करतोय. आपण आपल्या धावपळीच्या युगामध्ये आहोत, परंतु तिकडे कष्ट झेलणारी, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तिकडे सीमेवर लढणारे ते शूरवीर आहेत. म्हणून विशेष महत्व या भारतखंडाला आहे आणि या भारतखंडामध्ये अनेक साधू संत होऊन गेले. साधू संतांनंतर आपल्याला जन्म मिळालेला आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा त्या साधू संतांचं वर्णन करतात, त्या भक्तांचं वर्णन करतात. देवाला भक्त आपल्यापेक्षा जास्त आवडीचा आहे, म्हणजे स्वतःपेक्षा जास्त आवडीचा विषय जर देवाचा कोणता असेल तर त्याचं नाव आहे भक्त. की तो भक्त देवाला आपल्या जीवापेक्षा जास्त आवडतो. का आवडत असेल? मग आपण ज्या भक्ताचं वर्णन करतोय, मग भक्त 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 म्हणजे नेमकं काय? भक्त कुणाला म्हणायचंय? गेले आशा पाश निवारणे, गेले आशा पाश निवारणे, गेले आशा पाश निवारणे,
महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. जे देहावर पूर्णपणे उदास आहेत किंवा भक्त म्हणावे तयासी जे ना गुंते आशापाशी, त्याला कुठल्याही प्रकारची आशा नसावी, त्यांनी पाषाणावरती विजय प्राप्त केला असावा, अर्थात त्याला भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग ते भक्त कलियुगामध्ये होऊन गेले का? ते असे भक्त की ज्यांनी फक्त जगाचा विचार केला, जगाचं कल्याण व्हावं हा त्यांचा एकमेव हेतू. जगाच्या कल्याणा हरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी. जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं हा एकमेव हेतू म्हणजे माझ्या साधू संतांचे, माझ्या भक्तांचे. मग ते जे संत आहेत, ते जे भक्त आहेत, ते या कलियुगामध्ये होऊन गेले, अर्थात होऊन गेलेले आहेत की ज्यांना फक्त जगाचं कल्याण माहिती आहे, जगाचं हित माहिती आहे. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी एकदा एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जात असताना त्यांनी त्या गावामध्ये पदार्पण केलेलं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, जय जय रघुवीर समर्थ किंवा भिक्षाम देही मा. गावातल्या प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी भिक्षा वाढण्याचा प्रयत्न केला, भिक्षा वाढली. परंतु एका आजीच्या दरवाजासमोर समर्थ रामदास स्वामी गेल्यानंतर ती आजी पोत्याराने चूल सारवत होती. आपल्याकडे काय म्हणतात? पोत्यारच ना. बरं, आमच्याकडे मेल्यानंतर माणूस जाळतात, तुमच्याकडे असे सिरियसली होऊन बसलेत ना की यांना जरूर काही माहितीच नाही. पोत्यारच म्हणतात ना महिला मंडळ, काय म्हणतात? हा चला बोलत चला, पोत्यारा म्हणतात की नाही? हा, त्या पोत्यारानं ती आजीबाई चूल सारवत होती. चूल सारवत असताना पुन्हा मुखातून उद्गार निघाले, जय जय रघुवीर समर्थ भिक्षाम देही मा. तिथे शेजारी एक माणूस बसला होता, त्याने आवाज दिला, महाराज अहो त्या आजीकडे काहीच मागू नका, कारण त्या आजीचा स्वभाव अतिशय रागीट आहे. ती रोज एक गावामधल्या एक महिलेसोबत भांडण करत असते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती सोडणार नाही. साधू कोणाला म्हणतात? संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा, त्याला संत म्हणतात. आणि असे अधिकार संपन्न असणारे समर्थ रामदास स्वामी की ज्यांना रागच नव्हता, कुठल्या प्रकारचा द्वेष नव्हता, त्यांनी पुन्हा आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. आता मात्र आजीला राग आला. त्या आजीने आपल्या हातात असणारा पोत्यारा घेतला आणि त्या असणाऱ्या महाराजांच्या अंगावरती फेकून मारला. महाराजांनी तो झेलला, महाराजांनी काहीच म्हटलं नाही आणि तसेच निघून गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर एक नदी होती, त्या नदीमध्ये तो असणारा कपडा स्वच्छ धुतला, त्याच्यातून एक 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 धागा काढला आणि त्या धाग्याच्या वाती बनवल्या आणि आपल्या गावामध्ये असणाऱ्या श्रीरामचंद्र भगवान परमात्म्याचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ते गेले. त्या मंदिरामध्ये प्रत्येक दिवा त्यांनी प्रज्वलित केला आणि त्या परमेश्वराला किंवा तो पंढरीशी परमात्म्याला विनंती केली, प्रार्थना केली, हे देवा, ज्या आजीने माझ्या अंगावरती हा कपडा फेकून मारला आहे, तिच्या आयुष्यामध्ये अखंड अविरतपणे असाच प्रकाश दे. म्हणून ही संतांची वाणी आहे. विठ्ठला विठ्ठला भक्तांचे, त्याला काय म्हणतात? भक्त म्हणतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे देहावरती पूर्णपणे उदास आहे, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आशा पाश नाही. बरं, पुढे जाऊन महाराज सांगतात की ते जे भक्त आहेत, ते भक्त आपल्यामध्ये असणारे किंवा आपल्यावर असणारे जे काही संकट आहेत, जे काही अडचणी आहेत, ते फक्त देवाला सांगतात. बरं, एके ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्यावर असणारे अडचणी, आपल्यावर असणारे संकट, आपल्यावर असणारे दुःख माणसानं देवालाच सांगावी. माणसानं माणसाला सांगू नये. का? तर आपण जर आपली दुःख दुसऱ्याला सांगितली तर त्याला पचतीलच असं नाही. एखाद्या माणसाला जर आपण दुःखाची बातमी सांगितली तर तो आपल्या तोंडावरती बोलतो की असं व्हायला नको होतं, परंतु आपण गेल्यानंतर तो निश्चितपणे म्हणू शकतो की बरं झालं याचं. हा, म्हणजे आपण सांगत असताना कुणाला सांगावं,
आपलं दुःख आपण देवाला व्यतीत केलं पाहिजे. बरंच ते जाऊ द्या. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भुक देव निवारील भुक देव निवारील भुक देवा सांगू सुख दुःख देव निवारील भुक देव निवारील भुक देव निवारील भुक देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. महाराजांनी अतिशय सुंदर प्रमाण दिला. देवाला आपण आपली सुख दुःख सांगा, कारण ज्याला आपण आपली सुख दुःख सांगतोय त्याला तो आपली सुख दुःख दूर करू शकतो का हो? तुम्ही आम्ही माणसं आहोत. आपण जर आपली एकमेकांना दुःख सांगितली तर आपली आपण दुःख निवारू शकत नाही. तर दुःख निवारण्याचं माध्यम म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून आपली सुख दुःख त्या परमात्म्याला सांगा, की ज्याच्याकडे सुख ओतपोत भरलेलं आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. त्या परमात्म्याकडे सुख आहे किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. हो, हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो परमात्मा बसलेला आहे. आणि तो आपल्या जे काही दुःखाचं निवारण आहे तो परमात्मा करू शकतो, कारण त्याच्याकडे सुख ओतपोत भरलेलं आहे. जगामध्ये सुखी जर कोण असेल तर एक म्हणजे संत आणि दुसरं म्हणजेच भगवंत. विठ्ठला विठ्ठला हो, आपण जी भक्ती करतोय त्या भक्तीवरती माणसानं भक्ती करत असताना कशी भक्ती केली पाहिजे, तर भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणातील असणारा शुद्ध भाव त्या देवाला अर्पण केला पाहिजे. त्याला खरा भक्त म्हणतात. नाहीतर काही भक्ती करतात परंतु देवाकडे अजिबात त्यांचं लक्ष नसतं. एक तुम्हाला छोटासा दृष्टांत देईल. एकदा एका गावामध्ये एक वारकरी त्या ठिकाणी वारीसाठी निघणार होते. अर्थात आषाढी वारी होती म्हणून त्याला तिथे जायचं होतं. परंतु जात असताना त्यांची परंपरा होती, रोजचा नियम होता की सकाळी उठून पहाटे 4 वाजता काकड आरती करायची. त्यानंतर परमात्म्याचं स्मरण करायचं, देव धुवायचे, ती पूजा करायची. पूजा विधी झाल्यानंतर आपला जो दैनंदिन जो काही कार्यक्रम आहे तो करायचा. आता त्या वारकऱ्याला वारीसाठी जायचं होतं, परंतु माझी असणारी पूजा आहे ती कोण करणार, मनामध्ये शंका होती. म्हणून आपल्या पत्नीला सांगितलं, आई उद्या मी वारीला निघतोय आणि आपली परंपरा आहे, आपला नियम आहे, तो मोडता कामा नये. आपला जो पप्प्या आहे ना, इथे पप्प्या कोण आहे का? आपला जो पप्प्या आहे ना त्याला उद्या पहाटे उठून 4 वाजता पूजा करायला सांगायची. ती म्हणते ठीक आहे. तुमच्यापैकी कोण आहे का हसलेत म्हणजे? आहे, मला समजलं. इकडे मागे पण आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या पप्प्याला उद्या सकाळी उठून पहाटे 4 वाजता, म्हणजे तू पण उद्यापासून लागायचं बरं. पहाटे 4 वाजता काकड आरती, देवाचा नियम जो आहे तो आपण पूर्ण केला पाहिजे. अर्थात त्यांनी ती परंपरा सांगितली की उद्या मी वारीसाठी निघणार आहे आणि तो जो नियम आहे तो तुझ्या मुलाला, आपल्या मुलाला तू सांगायचंय. बाईने सांगितलं ठीक आहे, तुम्ही बिंदासपणे निघून जा, आपल्या मुलाला सांगण्याची जबाबदारी माझी आहे. वारकरी भाऊ वारीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आई मुलाला उठवायला गेली. पप्प्या अरे उठ, आता 4 वाजले, तुला देवाची पूजा करायची, काकड आरतीची वेळ झालेली आहे, तुला उठावं लागेल. त्याने सांगितलं आई थोडा वेळ झोपू दे, आता 4ची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ आहे, मला उठता येणार नाही, माझी झोप मोडू शकते, झोप मोड होऊ शकते. तिने सांगितलं मी काही ऐकणार नाही, तुला पूजा करावीच लागेल. तो उठला, देवाजवळ जाऊन बसला, देवाची पूजा केली, पुन्हा जाऊन अंथरुणामध्ये झोपला. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार, तिसऱ्या दिवशी तोच प्रकार, चौथ्या दिवशी तोच प्रकार. आता त्याला कंटाळा आला, अरे अजून 6 दिवस बाकी आहेत, फक्त आता 4 दिवस बाकी राहिलेले, 4 दिवस झालेले आहेत, 6 दिवस बाकी आहेत, मला तर ह्या देवांचा कंटाळा आलेला आहे. म्हणून त्याने सगळे देव एका कपड्यामध्ये गुंडाळले, जमा केले आणि जाऊन गावाच्या बाहेर एक विहीर होते, त्या विहिरीमध्ये सगळे देव अर्पण केले. जे जड देव होते ते तळाशी गेले आणि हलके हलके देव वर आले. पुन्हा ते देव जमा केले आणि आईकडे आणून दिले. आईला सांगितलं आई हे घे देव, आपल्याला सुतक झालं, कारण बाकीच्या देवांनी जीव दिला. ऐका, आता आईला तर राग आला, अरे मूर्खा तुला कळत नाही का, तुझ्यावरती एक कामगिरी मी सोपवली होती आणि ती तुला करता आली नाही. आता आई
तू मला तुझा चेहरा दाखवायचा नाही, तू इथून माझ्या नजरेसमोर लगेच निघून जायचंय. म्हणून तो मुलगा रागारागाने निघाला तो थेट आपल्या सासूरवाडीला जाऊन पोचला. आता मायबाप मला खरं खरं सांगा, सासूरवाडीला गेल्यानंतर जावयावरती जास्त जीव जर कुणाचं असेल, जावई बापू सांगा कुणाचा? तुमच्यावरती जीव आहे ना सगळ्यांवरती? सासूचा जीव जास्त असतो की नाही? जावई बापू काय आता तुम्हीच म्हणा. आता सासूला वाटतं माझ्या जावईसाठी काय करू नी काय नाही. सासूला इतका आनंद झाला, घरामध्ये गेली, लगेच चहा ठेवला, नाश्ता केला. सासूने जावई बापूंचे पाय धुतले, जावई बापूंचा सत्कार केला, घरामध्ये आले आणि बसले. आल्यानंतर सासूने थोडा श्वास घेऊन दिला आणि मग सांगायला सुरुवात केली, जावई बापू बरे झाले तुम्ही आलात. तुमचे सासरे तुमच्या बाबांच्या सोबत आता वारीसाठी निघून गेलेले आहेत, म्हणून आता इथूनची जी पूजा आहे तेवढ्या दिवसाची पूजा आता तुम्ही करायची. आता त्याला कसं वाटलं असेल? त्याला वाटलं बापरे, मी ज्या गोष्टीला कंटाळून आलो होतो तीच गोष्ट माझ्या पदरी पडली. त्याने ही मजाक करायला सुरुवात केली, त्याने युक्ती केली की आपल्याला ह्याच्यातून सुटायचे. म्हणून त्याने सासूबाईला सांगितलं, सासूबाई मी अशी तशी पूजा करत नाही, तर मला सगळ्या हाय लेवलच्या वस्तू लागतात, साहित्य सगळं माझं हेवी असतं, म्हणजेच काय महागड्या वस्तू मला लागतात, तेवढं आणून द्या, मग मी तुमची पूजा करेल. ह्याला वाटलं सासूबाई कंटाळा करेल, परंतु सासूने कंटाळा केला नाही. सासू बाजारात निघून गेली, सगळ्या वस्तू ती साहित्य घेऊन आली, जावई बापूंच्या त्यांच्या समोर दिलं किंवा सुपूर्द केलं आणि सांगितलं, जावई बापू तुम्ही तुमच्या पूजेला लागा. आता पूजा चालू झालेली आहे. पूजा चालू झाल्यानंतर त्याने अगरबत्त्या लावल्या. इतका घमघमाट सुटला की शेजारची सखूबाई त्याच्या घरी आली आणि आवाज देते, ठकूबाई अगं आज तुमच्या घरामध्ये वेगळाच सुगंध येतो, आज नेमकी पूजा करतय तरी कोण? तिने सांगितलं, माझे जावई बापू बऱ्याच दिवसातून आलेले आहेत आणि त्यांना अशी तशी पूजा लागत नाही, तर सगळी जी काही पूजा आहे ती ब्राह्मणांसारखी पूजा त्यांना करावी लागते. तिने सांगितलं, सखूबाई ऐक, मी काय सांगते ते ऐक, तुमची पूजा झाल्यानंतर तुमच्या जावई बापूंना आमच्या घरी पूजेसाठी पाठव. आता ज्या गोष्टीला कंटाळली होती तीच गोष्ट पदरी पडली. आता ह्याने विचार केला की इथे पूजा करत राहायचं नाही, मला आता जिवंतच राहायचं नाही, म्हणून तो गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीवरती उभा राहिला आणि विहिरीमध्ये उडी मारणार इतक्यामध्ये गावचा पोलीस पाटील पळत आला. आवाज दिला, ओ जावई बापू अहो काय करताय? याने सांगितलं, काही नाही, मला जगायचं नाही, मला फक्त आणि फक्त आता मरायचंच आहे. आता पाटील साहेबांना सांगितलं, ऐका, मरू नका, तुम्हाला मी 2 वेळचं जेवण देतो, फक्त माझ्या घरची 3 वेळची पूजा करा. विठ्ठला विठ्ठला त्याला भक्त म्हणत नाही, तर खरा भक्त कोण आहे? ज्यांनी आशापाश निवारण केलेलं आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा मोह नाही, ज्याचा परमार्थ निस्वार्थ आहे, ज्याचा संसार निस्वार्थ आहे, त्याला खरा भक्त म्हणा. विठ्ठला विठ्ठला आणि ते भक्ताची पूजा करतात, ती पूजा देवाला आवडते, अर्थात ती पूजा निस्वार्थ असते. ते भक्त पूर्णपणे देहावर उदास असतात, कुठल्याही प्रकारची आशा त्यांच्यामध्ये नसते, असे भक्त देवाला आवडतात. परंतु असे भक्त नेमके कोणते आहेत? तर आपण ज्यांच्या धर्ममंडपामध्ये बसलेला आहोत ते म्हणजेच हनुमंतराया. हनुमंतराया हे संकटमोचन आहेत की जे असणारी जी काही दुःख आहेत ते दुःखांचं निवारण करतात. एके ठिकाणी सुंदर सांगितलेले आहे की आपण जर हनुमान चालीसा रोज श्रवण केली, वाचली, तर आपल्याला यश हा गुण त्या ठिकाणी हनुमंतराया देतात. खरंय, तुम्ही रोज हनुमान चालीसा वाचा, तुमच्याकडे यश गुण, आपल्याकडे ऐश्वर यावं, आपल्याकडे भरभराटी यावी असं वाटत असेल ना, तर त्या हनुमंतरायांची तुम्ही पूजा करा. कारण भक्तीचा
दैवाचा पुतळा तोच दैवाचा पुतळा ऐसे नव्हे माझ्या मना ऐसे नव्हे माझ्या मना तोच दैवाचा पुतळा तोच दैवाचा पुतळा ऐसे नव्हे माझ्या मना ऐसे नव्हे माझ्या मना जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. सुंदर प्रमाण दिलं. हनुमंतराय हे भक्तावरती प्रसन्न होतात. अर्थात त्यांनी सुद्धा दास्यत्व भक्ती स्वीकारली. दास्यत्व भक्ती माझ्या हनुमंतरायाने केलेली आहे. आणि दास्यत्व भक्ती करत असताना हनुमंतरायांजवळ आपण ज्यावेळेला कुठली संकट आपली प्रगट करू त्यावेळेला त्या संकटांचं निवारण हनुमंतराय करतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरा त्यांना शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा माझा डावाव्या सुभटा. घड्याळ पुढे पुढे चाललेले आहे. 8:30 वाजलेले आहेत. आपल्याकडे फक्त अर्धा तास उरलेला आहे. 9 वाजता आपली जेवणाची वेळ आहे. मी जर 9च्या पुढे गेली तर मला पुन्हा तुम्ही आणणार. हा मला माहिती आहे तुम्ही आणाल. परंतु तरीही 8:30 वाजलेले आहेत आणि वेळेमध्ये कीर्तन आटोपणं गरजेचं आहे. आपल्याला अजून खूप चिंतन करायचे. अर्थात जगद्गुरु तुकोबराय शरणागती पत्करतायत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा. भक्तीच्या वाटा दाखवण्यासाठी हनुमंतरायांना ते शरण जात आहेत. कोण? जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय कुणालाही शरण जात नाही. तर हनुमंतरायांना शरण जाण्याचं मागचं कारण ते दुःखाचं निवारण करतात. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत विना ते वारंवार पवन सुत विना ते वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत विना ते वारंवार पवन सुत विना ते दुःखाचं भंजन करणारे दुःखाचं निवारण करणारे हनुमंतराय आहेत आणि त्यांना ते शरण जात आहेत. बरं मग हे जे भक्त आहेत त्या भक्तांना कुठली गोष्ट आवडत नाही. नावडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. तुम्हाला बोर होतं का चहा मागू? हा मग सरळ बसा. त्यांना जनही आवडत नाही धनही आवडत नाही आणि माता पिता सुद्धा आवडत नाही. मग माझ्या भक्तांना जन का आवडत नाही? तर जन कसं आहे सांगू. एकाचा चहा पितात, दुसऱ्याच्या गाडीत बसतात, तिसऱ्याचा प्रचार करतात आणि चौथ्याला निवडून असं जन आहे. म्हणून जन आवडत नाही. बरं धन का आवडत नाही? धन तर सगळ्यांना हवं बस वाटतं की नाही. कुणाला वाटतं माझ्याकडे पैसा नको? प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे पैसा खूप असावा, मी श्रीमंत असावा. पण तू ऐका, पैसा सर्वस्व नाहीये. तर किंवा पैसा आपल्या सोबत धन जाऊ शकत नाही. शेवटच्या क्षणाला आपल्या सोबत काय जातं? आपण कमावलेलं नामचिंतन. बरोबर आहे की नाही. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम तुम्ही करा जमा. हरिनामाची जमा कधीतरी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा कधीतरी येईल तुमच्या कामा. आपल्यासोबत धन जात नाही माय बाप. तर धन हे आपण जेवढं पाहिजे तेवढंच कमावलं पाहिजे. अर्थात धनासाठी लोक प्राण घेतात. तुका म्हणे धनासाठी घेती प्राण किंवा देती प्राण. ऐका, श्रीमंत माणूस असेल तर त्याला सुखाची झोप लागते का हो? खूप धनवान माणूस आहे, त्याला सुखाची झोप लागलेली आपण पाहिले का? सारखं काही ना काही तळमळ असते. अर्थात गरीब माणूस आहे तो सुखाने घोरत असतो. जो बिनघोर आहे तोच घोरतो. बरं आलं का लक्षात? जो बिनघोर आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही, चिंता नाही, तोच घोरतो. तुम्ही घोरत असाल तर तुम्ही बिनघोर आहात. म्हणून जो
गरीब माणूस आहे तो सुखाची झोप घेत असतो, परंतु जो श्रीमंत माणूस आहे त्याला सुखाची झोप लागत नाही. ऐका, अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है, उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. टाळ्या वाजवल्याबद्दल धन्यवाद. अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है, उतना महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. त्यांना महत्व फक्त सोन्याचं असतं, धनाचं असतं. किती धन असतं? हातामध्ये 2 अंगठ्या असतात. भातवाड बुंदीवाड, भातवाड बुंदीवाड, भातवाड बुंदीवाड. 9 वाजेपर्यंत असंच ठेवूया. तो फक्त सांगत असतो माझ्या हातामध्ये 2 अंगठ्या आहेत. भातवाड बुंदीवाड, भातवाड बुंदीवाड. आलं का लक्षात? परंतु आपण सुखाची झोप घेत असतो. अर्थात आपण धनाला सर्वस्व मानू नका. ना आवडे जन धन माता पिता. त्या भक्तांचा विषय, त्यांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माता पिता आवडत नाही. माता पिता कोणते आवडत नाही? तर जे परमार्थाच्या आड येतात. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाच्या आड आले म्हणजे त्यांना भक्ती करू दिली नाही, असं बाप आवडू नये. आणि ज्या कैकेयी मातेने भगवान श्रीराम प्रभूंना 14 वर्ष वनवासाला पाठवलं, अशी माता आवडू नये. विठला विठला अशा भक्तांच्या घरी परमात्मा त्यांच्या सानिध्यामध्ये राहतो. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सानिध्यात राहतो. आणि सानिध्यात राहिल्यानंतर तो देव त्यांची न सांगता काम करतो. अभंगाचं प्रथम चरण. देवाला आवडतात त्या भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देव त्यांच्या सानिध्यामध्ये राहतो. म्हणून तर देव त्याची अपेक्षा करत असतो की माझ्या भक्तांनी माझ्याजवळ यावं आणि काहीतरी मागावं. अर्थात अशा भक्तांच्या घरी परमात्मा काम करतो, परंतु कसा करतो? न सांगता काम करत असतो. संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीने पाणी वाळलं किंवा त्यांच्याकडे येऊन देवाची पूजा करत असत. अर्थात श्रीखंड म्हणून 36 वर्ष देव त्या ठिकाणी राबराब राबले, न सांगता करी सर्व काम. का? तर त्यांची तेवढी भक्ती श्रेष्ठ होती. दुसरं उदाहरण तुम्हाला मी सोपं देईल. संत चोखोबारायांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर चोखोबारायांच्या पत्नी या प्रसूतीला आल्या होत्या आणि प्रसूतीला आल्यानंतर चोखोबारायांच्या पत्नीने सांगावं, मालक आता माझी प्रसूती कधी होऊ शकते, त्यामुळे तुम्ही माझं ऐका, तुम्ही जाऊन आपल्या वंशांना घेऊन या. आपण आता आत्याबाई म्हणतो, वंश सुद्धा पूर्वीचे लोक वंश म्हणायचे. आपल्या वंशांना घेऊन या की माझी आता प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे, कधी मी प्रसूत होऊ शकते, म्हणून त्यांना माझ्या सोबत घेऊन या. चोखोबारायांनी सांगितलं, हो मी आताच निघतो आणि माझ्या बहिणीला त्या ठिकाणी आपल्या घरी घेऊन येतो. चोखोबाराय घरातून बाहेर पडल्यानंतर गावातून त्यांच्या एक दिंडी चालली होती, जी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. आणि त्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंडीमध्ये जेवढे असणारे संत आहेत, सर्व संतांच्या मंदिरामध्ये भगवान परमात्माच्या भजनाचा गजर चालू होता. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया,
बायकांनी पुढे म्हणा, नंतर पुरुष मंडळी म्हणते ना. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. महिला मंडळ तू बोल नका, पुरुष मंडळी म्हणा. वा वा. गजर चालू असताना चोखोबाराया त्या दिंडीमध्ये कधी सामील झाले चोखोबारायांना कळलंच नाही. आणि तिथे गेल्यानंतर चोखोबाराया विसरून गेले की मी कशासाठी आलेलो आहे. चोखोबाराया त्यांच्यामध्ये तल्लीन होऊन गेले, त्यांच्या भजनामध्ये दंग होऊन गेले. परंतु इथे जगाच्या मालकाला विचार पडला, रे आता चोखोबारायांची पत्नी तर प्रसूतीला आलेली आहे, मग आता तिची प्रसूती करणार कोण. चोखोबाराया तर तिच्या बहिणीला बोलवण्यासाठी निघाले होते, परंतु माझ्या भजनामध्ये तर ते आता व्यतीत होऊन गेले. आता करायचंय काय. म्हणून जगाच्या मालकाला विचार पडला. जगाच्या मालकाने विचार केला की आता मलाच काहीतरी करावं लागेल. जगाच्या मालकानं मायबाप त्या ठिकाणी 10 वारी लुगडं परिधान केलं, डोक्यावरती पदर घेतला, कुंकवाचा टिळा लावला आणि जगाचा मालक विठाईचं रूप धारण करून चोखोबारायांच्या घरी आले आणि आवाज दिला, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, वैरी उघडधार हात मारे, वैरी उघडधार हात मारे, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. चोखोबाची बहीण त्या ठिकाणी भगवान परमात्मा झाले आणि सांगितलं, वहिनी अगं उठ, दरवाजा उघड, मी आलेली आहे. कोणी सांगावं, जगाच्या मालकानं सांगावं. वहिनीने दार उघडलं. मायबाप त्या असणाऱ्या चोखोबारायांच्या भगवान परमात्म्याने चोखोबारायांच्या पत्नीची प्रसूती केली. किती अधिकार संपन्न ते भक्त असतील लक्षात घ्या. म्हणून अशा भक्ताच्या घरी जो मनपूर्वक भक्ती करतो, ज्यांचं अंतकरण देवांच्या चरणावरती जो अर्पण करतोय, त्या भक्तांच्या घरी भगवान परमात्मा न सांगता काम करतो. न सांगता करी सर्व काम, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. तो परमात्मा राहतो कुठे हो, साठविला राहे हृदय संपुष्टी. तो परमात्मा त्या भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. मग कुणी कुणी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवून ठेवलं. नरहळवी सोनार असतील, हनुमंतराय असतील की हनुमंतरायाने आपली विदीर्ण छाती फाडली आणि श्रीराम प्रभू सर्व पंचायरत्न त्या ठिकाणी दाखवलं. अर्थात त्या भक्तांच्या हृदयामध्ये माझा परमात्मा आहे. आणखी कोणी हृदयामध्ये साठवलं, धरिला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो
परमात्म्याला कोंडून ठेवलं. हृदय बंधी खाना केला आत विठ्ठल कोंडियेला, आत विठ्ठल कोंडियेला. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर हो. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर हो. संत जनाबाईंनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला दाखवलं. अर्थात साठविला राहे हृदयी संपुष्टी, बाहेर धाकुटी. आणि त्या भक्तांनी आपल्या परमात्म्याला हृदयामध्ये साठून ठेवलं आणि बाहेर सुद्धा त्यांनी प्रगट करून दाखवलं. अर्थात परमात्मा हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, कभ्रांतसी कामो विषयावरी. म्हणून त्या परमात्म्याला हृदयामध्ये कोंडून ठेवलं. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. साठविला हरी हृदय मंदिरी, साठविला राहे हृदय संपुष्टी, 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 साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी. त्या परमात्म्याने भगवान परमात्म्याला अनेक भक्तांनी आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलं, त्यांना प्रगट करून दाखवलं. कारण तेवढं त्यांच्या भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. आणि असे अनेक भक्त होऊन गेले. महाराज सांगतात ते भक्त ज्यावेळेला देवाकडे जातात त्यावेळेला देव त्यांची वाट पाहत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, त्यांच्याकडे पाहत असतो देव, माझ्याकडे भक्त काहीतरी मागतील. कारण ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराया रांगेमध्ये उभे राहिले होते रावळामध्ये, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांची देव आतुरतेने किंवा अतिशय कुतूहलाने वाट पाहत होते की माझे तुकोबाराय माझ्या समोर येतील आणि काहीतरी मागतील. मागण्याची वाट पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आपल्या अंतःकरणामध्ये जे मनोरथ आपण चिंतन करून ठेवतो, आपल्या अंतःकरणामध्ये जे आपण चिंतन करतो ते मनोरथ देव पूर्ण करतो. परंतु कुणाचं? जो भक्त अधिकारी आहेत त्याचं मनोरथ. आपण मागणी करतो, महिला मंडळ आपणही मागणी करतो. आपण ज्यावेळेला त्या परमात्म्याकडे जातो, मला एक खरं खरं उत्तर द्या, ऐका. महिला मंडळ 8:45 झालेले आहेत, 15 मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहेत. आपण सगळेजणी नवरात्र उत्सव साजरा करता की नाही? हा, नवरात्र उत्सवामध्ये 9 रंगाच्या 9 साड्या घालता. हा, 9 दिवसामध्ये आपण उपवासही करता, 9 दिवसामध्ये आपण साड्याही परिधान करता. नवरात्र उत्सवामध्ये त्या आई जगदंबेच्या समोर जात असताना पहा देव आपली वाट पाहतो. परंतु मागत असताना आपण काय मागायचे? आपण त्या आई जगदंबेच्या द्वारामध्ये गेल्यानंतर त्या आई जगदंबेला एक प्रार्थना करतो, तुम्ही जर मला खरं उत्तर दिलं तर माझ्या पाकिटातले 500 रुपये तुम्हाला. मंजूर आहे? मंजूर आहे का? हा, ते जरा चिंतेमध्ये नक्की काय असेल. ऐका, तुम्ही आई जगदंबेच्या चरणाजवळ गेल्यानंतर आई जगदंबेकडे एकच प्रार्थना करतात, हे आई जगदंबे, माझ्या आयुष्यामध्ये मी अखंड अविरतपणे दुःखी राहिले तरी चालेल, परंतु माझ्या शेजारणीला सुखी ठेव. बोला आता. नाही म्हणतात, नाही म्हणतात म्हणजे 500 रुपये मला परत मिळाले. ऐका, आपली देवाकडे मागणी काय असते? हे आई जगदंबे, माझ्या शेजारणीचं वाटोळ झालं तरी चालेल, फक्त मला मात्र. हा, तिथेही मान हलवतात.
हा, ही रियालिटी आहे, खरी वस्तुस्थिती आहे. अर्थात आपण देवाजवळ गेल्यानंतर देवाने आपली वाट पाहिली पाहिजे की तुम्ही काहीतरी मागा. आपल्या मागण्या वेगळ्याच असतात. देव वाट पाहत असतो भक्ताकडे. पाहत असताना देवाला माहिती आहे की त्या भक्ताच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे. त्यामुळे जर भक्ताने माझ्याकडे काही मागणी मागितली तर मी त्याच्या ऋणातून मुक्त होईल. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जे मनोरथ आपल्या अंतःकरणामध्ये असतील ते मनोरथ पूर्णत्वाला जातात. म्हणून अशा भगवान परमात्म्याचं आपण मोठ्या प्रेमाने गोड भजन करूया. तत्पूर्वी ज्या श्रोते वर्गांनी घरून हात आणले आहेत त्यांनी हात वर करा. असे करू नका. हा, जरा स्ट्रेट सरळ वर करा, वर करा. सगळ्यांचे हात वर आले पाहिजेत. बोट दाखवू नका. आपल्याला काही नाचायचं नाही. सरळ दोन्ही हात स्ट्रेट सरळ ठेवा. टाळी वाजवण्याचा फायदा असा आहे, टाळी वाजवल्यानंतर आपली सर्व इंद्रिय एकत्र येतात आणि कुणाला नाही. बरं, हा, आपलं ते आपल्याला हार्ट अटॅक येत नाही म्हणून टाळी वाजवायची, अशी वाजवायची. कीर्तनामध्ये वाजवा. जर इथून बाहेर गेल्यानंतर तुम्ही मनामध्ये धरलं, आले हात खाली, जर आपण टाळी वाजवताना जर बाजारात जाऊन टाळी वाजवली तर आपण मार खाल्ल्याशिवाय, हा, म्हणून टाळी कीर्तनामध्ये वाजवायची. हरी विठोबा रखुमाई, टाळ्या वाजतील. टाळ्या.
पकवाज पकवाज टाळ टाळ्या पकवाज टाळ टाळ्या पकवाज टाळ टाळ्या ठोपा ठोपा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला आहे हृदयी संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा जगदूर तुकोबराया खरंच अंतकरण भरून आलं की एवढं असणारं प्रेम आपल्या हारांमार्फत मला कळालं. आणि खरं आहे, मी तर अभिमानाने सांगत असते की लाडकी लेक मी संतांची, मी सर्वांची लेक आहे आणि सर्वांचं माझ्यावरती खूप जिव्हाळा आहे, जीव आहे. आणि हा जीव, हा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असाच राहावा ही पंढरीशी परमात्म्याच्या चरणी मी प्रार्थना करते. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतात, तुका म्हणे भाव जीव देवापायी, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारा जो भाव आहे, भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारी देवाविषयी जी ओढ आहे, ती जर त्याला अर्पण आपण केली तर आपल्याला काही मागण्याची आवश्यकता नाही. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मायबाप, 5 मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहेत. 5 मिनिटामध्ये जगामध्ये आपण जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्याला कोणतं तरी कार्य करण्यासाठी इथे पाठवलेलं आहे. कोणतं तरी कार्य करण्यासाठी इथे पाठवलेलं आहे आणि ते कार्य जर आपल्याकडून घडलं नाही तर मात्र आपल्या शेवटच्या क्षणाला फजिती होऊ शकते. अर्थात पाहेपा शरीराची या गावा जीवा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराया सांगतात की आपण या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. ज्या लोकामध्ये आपण आहोत त्याचं नावच मृत्यू लोक आहे. आणि ह्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला देवाने कोणतं तरी कार्य करण्यासाठी ते पाठवलेलं आहे. कारण ती अपेक्षा आपल्याकडून देवाची अपेक्षा आपल्याकडून आहे की माणूसच भजन करू शकतो, माणूसच कीर्तन ऐकू शकतो. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. किंवा याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. हे ते ज्ञान आहे ते अजून दुसऱ्या योनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून नाथ बाबा सांगतायत की आपण इथे मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जर भजन केलं नाही, नामचिंतन केलं नाही तर त्याची गती, त्याचे परिणाम नाथ महाराज आपल्या पिंगळ्यामध्ये देत आहेत. महिला मंडळ, तुम्हाला कोणाला जर नाचायचं असेल तर लगेच या. चला मुलींनो, या लवकर. हरी इकडे पण रांग करू शकता, लवकर या, उठा. हरी इथे आल्यानंतर आपण नामचिंतन केलं नाही तर त्याचे परिणाम, त्याची गती नाथ महाराज आपल्या पिंगळ्यात सांगतात. हरी हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा रे पिंगा ग बाई पिंगा सावकाश वाजवा पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला दारिद्र्य भाग्यवंत केला दारिद्र्य तो भाग्यवंत केला दारिद्र्य तो भाग्यवंत केला चोरटाचा बहुमान वाढविला चोरटाचा बहुमान वाढविला चोरटाचा बहुमान वाढविला चोरटाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत सेवती बा काल बांधून देईल सरत सेवती बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल पिंगा 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 महाद्वारे बोल बोलत देखा पिंगा महाद्वारे पिंगा माघारी बोल बोलत देवा पिंगा माघारी पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा तरी परत कंजूसपणा केली टाळ तरी वाजवा नाही नाचायचं परंतु टाळ्यांनी तरी आमचा सत्कार केला पाहिजे की नाही. इतकं सुंदर पिंगळा आम्ही या ठिकाणी गायलेलं आहे. बरं सुंदर असो नसो तुम्हाला माहिती परंतु असं या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण आणि या वातावरण निर्मितीमध्ये आपण आपल्या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ आंबिवली विभाग आणि प्रतिवर्षीप्रमाणे चालू असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा 7 दिवसाचा आपला सप्ताह चालू असतो आणि या सप्ताहासाठी आपण आतोनात त्या ठिकाणी मेहनत कष्ट करत असतात. खास करून या गावातील जी तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या, कारण एवढी त्यांची हालत खराब आहे विचारू नका. 2 व्हीलरवरती 4 त्या ठिकाणी भाजीपाला असेल बाकी काही साहित्य असेल ते सगळं त्यांना त्या ठिकाणी 2 व्हीलरनी वर आणावं लागतं आणि एवढी मेहनत एवढे कष्ट नक्कीच परमात्मा त्यांना पुण्याचा साठा देईल. आणि खरंच खूप त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. 7 दिवस संघर्ष आहे आणि आता परवा ते निवांत झोपतील. खरंच आपला हा जो पेठ गाव आहे तो अतिशय भाग्यवान आहे आणि या गावामध्ये आपण 8 वर्षातून आपला सप्ताह एका गावामध्ये येतो. 8 वर्ष म्हणजे आपला फिरता सप्ताह आहे आणि 8 वर्षातून तुम्हाला तो लाभ मिळत असतो आणि तो खरंच लाभ तुम्ही घेत असता. काहींना जर कंटाळा असता तर ते म्हणाले असते परत आमच्या गावामध्ये सप्ताह नको. आणि खरंच आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो, आमचे बळीराम मामा मराठे असतील, भगवान मामा सावंत असतील, देवराम मामा असतील, ही जी भजनी मंडळी आहे ती कधी कंटाळा करत नाही. कधी त्यांना कार्यक्रमाला खाली बोलावलं तर ते येतात. आणि खरंच देवाचं कार्य करत असताना अंतःकरणामध्ये जर देवाविषयी श्रद्धा असेल, विश्वास असेल तर परमात्म्याविषयी असणारी जी आवड त्या आवडीने माणूस सहज जात असतो आणि त्यांच्याकडून ती सेवा घडते आणि ती अखंड विरतपणे अशीच चालू राहू दे. आपल्या सप्तासाठी पंढरीशी परमात्म्याकडे मी प्रार्थना करेन, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमचा सप्ताह असाच कायम चालू राहू दे अशी पंढरीशी परमात्म्याच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांना सुरेश दादा ज्यांनी माझे आजच्या कीर्तनासाठी सौजन्य आहेत
त्यांनी ते कीर्तन लावलं आणि त्यानिमित्ताने आपलं सर्वांचं दर्शन झालं. म्हणून त्यांनाही मी या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करते. आपल्या ज्यांच्या कृपाआशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर बाबा सावंत, वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोकणे बाबा, हरिभक्तपरायण सुदाम बाबा पवार, हरिभक्तपरायण आपल्या मंडळाचे अध्यक्ष बणसी बाबा पिंगळे यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. सर्व ज्येष्ठ धर्माचार्य मंडळी, आपल्या परिसरातील असणारे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी असतील, त्यांच्यामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पंढरीदादा पिंपरकर असतील, आदरणीय कैलास बाबा बांगर असतील, आदरणीय आमचे संतोषदादा घोडे असतील, माळूदादा शेळके असतील, सर्वच मंडळी. तुम्ही म्हणाल त्यांचीच नावं घेतली, आम्ही काय केलं? ज्ञानेश्वर दादा भालिवडे असतील. आपण एक काम करूया, 12 वाजेपर्यंत नावच घ्यायची. सर्व ज्येष्ठ धर्माचार्य मंडळी, सर्वांचं नाव मी एकत्रित 2 मिनिटं घेणार आहे. चोपदार बाबा, तिघे चोपदार बाबा असतील, त्यामध्ये आमच्या गावातील शान एक तानाजी मालुसरे आणि एक बाजीप्रभू देशपांडे, माझे सासरे निवृत्ती बाबा थरकुडे आणि आमचे सासरे तेही सुदाम बाबा सावंत. आमच्या गावातील ते शान आहेत, वैभव आहेत. आणि पहा ना किती सुंदर ते चोपदारकीचं काम करतायत, खूप छान नाचतायत. चोपदारकीचं काम कशासाठी असतो? यदा कदाचित कीर्तनकाराला जर चक्कर आली तर गुरुवरीत कीर्तन यांनी पाहिजे, आणि तेवढी तयारीनिशी ते आहेत बरं का. तिघेही तयारीनिशी आहेत. आमचे जाधव बाबा असतील, सर्व उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी, आपल्या परिसराचे वैभव हरिभक्तपरायण, ज्यांचा आवाजामध्ये गोडवा आहे, माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण अरुण महाराज तुंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या दुरून असणारे खांडसवरून मंडळ भगवान महाराज असतील, सागर महाराज. बरं वय झाल्यामुळे नावं जरा विसरायला होतं. सर्व आमचे महिला मंडळी, रेश्माताई असतील, योजना वहिनी असेल, आमची छोटी ज्ञानेश्वरीताई बिबवे, ज्योतिमामी असतील, सानिकाताई असतील, इकडे मोनिका मराडे आहे, इकडे उत्कृष्ट कीर्तनकार आपल्या विभागाचे शान, आणि ज्यांच्या पहिल्या दिवशी कीर्तनाची सेवा झाली. खरंच दुसरी लेडीज कीर्तनकार आपल्या परिसरामध्ये तयार झाली, त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. अक्षताताई सावंत, त्यांच्या बहिणाबाई असतील, हरिभक्तपरायण कुडेकर महाराज, हरिभक्तपरायण सचिन महाराज घुडे, उत्कृष्ट ज्यांनी मला साथ दिली, ज्यांच्यामुळे मी या गादीवरती उभी आहे, ती माझे आधारस्तंभ, की ज्यांनी मला परमार्थासाठी वाटचाल दाखवली. अर्थात पतीने जर म्हटलं चूल आणि मूळ सांभाळायचं तर पत्नी काहीच करू शकत नाही. म्हणून माझं भाग्य आहे, माझ्या सासरची माणसं असतील, माझ्या आईवडिलांची पुण्याई, माझ्या सासू सासऱ्यांची पुण्याई आणि सर्व नातेवाईकांची पुण्याई, आणि त्यात विशेष करून भर म्हणजे माझे पती हरिभक्तपरायण गणेश महाराज थरकुडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. घरत महाराज असतील, आमचे पंकज महाराज पिंपरकर, सगळ्यांची नावं झालेली आहेत. उत्कृष्ट हार्मोनियम वादक रवी महाराज घुडे, 2 उत्कृष्ट मृदंगाचार्य सिद्धेशजी कालभोर, आणि बऱ्याच दिवसातून आज सापडले सुमित महाराज आमचे मोरे, उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत, परंतु कामानिमित्त त्यांना इथे येणं होत नाही किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होणं होत नाही. 9 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं तुमची मी एक्स्ट्रा घेतलेली आहेत. फक्त 2 मिनिटं मी सांगते, ऐका. आज त्रिवेणी संगम आहे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय स्मरण किंवा क्षण जर कोणता असेल तर आजचा दिवस आहे, जो 2 वर्षापूर्वी टेंबरे या गावामध्ये सुद्धा आला होता, की त्या दिवशी माझं कीर्तनही होतं, माझा वाढदिवसही होता, आणि आजही तसंच झालंय. आज त्रिवेणी संगम म्हणजेच आज एकादशी आहे, माझा वाढदिवसही आहे आणि आज माझं कीर्तनही आहे. म्हणून मी देवाच्या चरणी खूप देवाला आभार व्यक्त करते की त्रिवेणी संगम माझ्या आयुष्यामध्ये घडून आलेला आहे. उत्कृष्ट ज्यांची शूटिंग चालू आहे, आमचे छोटे बंधुराज राहुलजी महाराज वरखडे आणि समस्त आपण सर्वजण, आमचे गणेश महाराजही सुंदर पकवाज वाजवतात. मी 3 दिवस बाबा मी क्षमा मागून सांगते, 3 दिवस मी कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिले नाही. काहींच्या मनामध्ये वेगळं काही अर्थ येऊ शकतो की कीर्तनाला आल्यानंतर सगळ्या दिवशी उपस्थित राहिलं पाहिजे, परंतु 3 दिवस न येण्याचं कारण माझ्या पतींची अचानकपणे तब्येत बिघडली आणि आम्ही 3 दिवस दवाखान्यामध्ये फेऱ्या मारत होतो. लोणावळ्याला, बदलापूरला 3ही दिवस आम्ही त्या ठिकाणी शाळेच्या वेळेनंतर आम्ही दवाखान्यामध्ये जात होतो. म्हणून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर. ज्याप्रमाणे तुम्ही मला हार घातले, हारामध्ये जसे सगळे फुलं एकत्रित राहतात तसं आपण सुद्धा एक धाग्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि तो आदर्श आपण हारांकडून घेतला पाहिजे. झालेली सेवा पंढरीशी परमात्म्याच्या चरणी, आपणा सर्वांच्या चरणी. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला, उत्कृष्ट साऊंड सिस्टम त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या. ऐका,
कपिली गाय चरते रानात, कपिली गाय चरते रानात, हरिण चरते वनात, आपल्या सर्वांचं नाव घेते छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात, छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात. विशेष करून आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमच्या शासकीय आश्रमशाळा पिंगळसचे शिक्षक आदरणीय चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही वेळ काढून या ठिकाणी ते आले आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. झालेली सेवा पंढरीशी परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच हरी ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय हा बोली रे वेडी वाकुळी क्षमा